काही आज 26 अकराच्या हल्ल्याला 15 वर्ष पूर्ण झाले आहेत। तुकाराम मुंबळे यांनी आपल्या प्राणांची आहुती देत कसाबला जिवंत पकडले आहे। त्यांना तुम्ही आज अभिवादन करताय, काय एकंदरीत? 26 अकरा हा भारतातला नाही पण जगामध्ये एक काळा दिवस म्हणून जग ह्याच्याकडे बघतं। मी 26 अकराला ज्यांनी तुम्ही आणि मी सुखरूप राहो ह्याच्यासाठी बलिदान दिलं अशा थोर भारताच्या आणि महाराष्ट्राच्या सगळ्या सुपुत्रांना नतमस्तक होऊन वंदन करते, मनापासून श्रद्धांजली अर्पण करते। हे आपले थोर असे योद्धा ज्यांनी स्वतःच्या जीवाची काळजी, स्वतःच्या कुटुंबाची काळजी न करता देशासाठी जे योगदान दिलं, बलिदान केलं, अशा या सुपुत्रांची आठवण ही आपल्या मनात नेहमीच असते। पण 26 अकरा हा आपल्या सगळ्यांनाच एक धक्का देणारा असा एक दिवस हा मुंबई नाही, जग कधीच विसरणार नाही। आणि मी पुन्हा एकदा या सगळ्या योद्धांचे, शूर सुपुत्रांचं मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते आणि मनापासून श्रद्धांजली अर्पण करून त्या कुटुंबांनी जो त्याग केला त्याच्यामुळे आम्ही सुखरूप आहोत या गोष्टीची जाणीव आम्हाला सगळ्या मुंबईकरांना, महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेने ही आठवण आपल्या सगळ्यांच्या मनात आणि त्यांच्याबद्दल प्रेम आणि त्यांनी जो त्याग केला त्याचा कौतुक आणि अभिमान आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नेहमीच राहील। काही भाजपकडून एक गंभीर आरोप हा शरद पवारांवर करण्यात आलेला आहे की जे अंतरवली सराटीतील दगडफेकीचा मास्टरमाइंड आरोपी आहे त्याचा शरद पवार यांच्यासोबत फोटो आहे 3 सप्टेंबर रोजी त्यांनी असं कोणी आरोप केलाय? मी ऐकलेला नाही त्याच्यामुळे मी बोलणार नाही। 1 सप्टेंबर रोजी दगडफेक झाली, मात्र 3 सप्टेंबर रोजी शरद पवार आणि राजेश टोपे यांनी आरोप कोणी केलाय? आरोप कोणी केलाय? मी पाहिलेला नाही त्याच्यामुळे मी बोलणार नाही त्याच्यावर। फोटो सगळ्या माझे आणि देवेंद्र फडणवीसांचे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत। बाहेर पब्लिकमध्ये आम्ही जातो तेव्हा देवेंद्रजी आणि माझे अनेक लोकांबरोबर फोटो आहेत जे ना मी काढले आहेत ना देवेंद्रजींनी काढलेत आणि त्या लोकांवर केसेस आहेत। मी पाहिलेलं नाही त्याच्यामुळे मी कॉमेंट करणार नाही। काही फडणवीसांनी काल एका वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्यात त्यांनी असं म्हटलंय की भाजप लोकसभेच्या 26 जागा महायुतीतून लढवणार आहेत आणि शिंदे आणि अजित पवार गटाला 22 जागा येतील। कसं पाहता तुम्ही? मी कसं पाहू, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न है, दूसरे के घर में झाकने का आदत नहीं है मुझे। अजित पवार गट सामील झाल्यानंतर त्यांची कुठेतरी बोळवण केली जाते का? मला नाही माहिती हो। मला महाराष्ट्रातला दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारीमध्ये इतकी व्यस्त असते मी आणि माझ्या लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रात असलेली आव्हानं ही दिल्ली दरबारी न्याय मिळवण्यासाठी माझी एवढी मोठी लढाई चालली आहे की दुसऱ्याच्या घरात बघण्याला मला खरंच वेळ मिळत नाही। महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती कुठेतरी बिघडते आहे का असा प्रश्न देखील निर्माण होतो। ओबीसीचा आज महाविकास सभा दिसते आहे, तिकडे मराठा संदर्भात जरांगे पाटील देखील आक्रमक झालेले आहेत। कसं बघता हे मराठा आणि ओबीसी या वादाकडं? कुठंतरी 24 तारखेनंतर देखील प्रश्न जे आहेत महाराष्ट्रासमोर, बेरोजगारी असेल, महागाई असेल, यानंतर सामाजिक प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो। मला असं वाटतं महाराष्ट्राच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे दुष्काळ आहे। त्याच्यामुळे दुष्काळापासून आपल्याला सगळ्यांना, दुष्काळ, महागाई आणि बेरोजगारी ही 3 मोठी आव्हानं असताना आपल्याला बाकीच्या कसल्या तरी गोष्टीमध्ये आपल्याला सगळ्यांना आपल्यामध्ये विभाजन करण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार करतंय। त्याच्यामुळे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि सर्वसामान्य मायबाप जनतेचं ह्याच्यात नुकसान होतंय, कारण ते आपल्या सगळ्यांमध्ये ते अंतर आणण्याचा पाप हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार करतंय, जेव्हा खरं तर या सरकारची नैतिक जबाबदारी आहे की दुष्काळ,
बेरोजगारी आणि महागाईवर त्यांनी खरं तर काम केलं पाहिजे. दुष्काळासंदर्भात आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रस्त्यावर उतरणार आहे का? कारण की राज्य सरकार सातत्याने म्हणत आहे की आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय, मात्र पाहायला गेलं तर जे शेतकऱ्यांनी हक्काचे पैसे भरलेले आहेत देखील हेक्टरी 6 ते 7 हजार रुपये त्यांच्या अकाउंटवर जमा होत आहेत, मात्र हक्काच्या अनुदानाच्या स्वरूपात कुठलीही मदत शेतकऱ्यांना आजपर्यंत भेटलेली नाही. मी तुमच्या सगळ्यांच्याच चॅनलवर पाहिलं 2 दिवसापूर्वी की शेतकरी म्हणत होते आमचं लिव्हर घ्या, आमची किडनी घ्या, पण आम्हाला अनुदान द्या. इतकी परिस्थिती या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याला जर त्याचा लिव्हर आणि किडनी विकायला लागत असेल, हे तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे. आणि हीच परिस्थिती जर तुम्ही मध्ये गेला तर फील्डवर करेल. आज दूध 7 रुपयांनी शेतकऱ्याला कमी केलं. आता तुम्ही सगळे प्लीज घरी जा आणि जेव्हा घरी जाल तेव्हा तुमच्या बायको, आई, बहिणीला विचारा की घरचं तुमच्याकडे जे दूध येतं ना ते 7 रुपयांनी कमी झालं आहे का? तर दुधाचा भाव मुंबईत कमी झालेला नाही, पण जो पिकवणारा आहे तो शेतकऱ्याला सगळीकडे हमी भाव. चॅनलवर तुम्ही कांद्याचा भाव गेले 2 महिने बोलताय, मी गेले 5 महिने कांद्याची परिस्थिती अशी होणार आहे हे सातत्याने वाणिज्य मंत्रालयाला लिहिते. 40% टॅक्स लावला. या देशातले सगळ्यात जास्ती ज्यांच्याकडे उद्योगपती आहेत ना तेही 40% टॅक्स भरत नाहीत, पण आमच्या कांद्याच्या शेतकऱ्याला 40% टॅक्स भरायला लागतो. 7 रुपये प्रोडक्शन कॉस्ट वाढली असली तरी 7 रुपये दुधाचा भाव कमी केला आहे ग्रामीण भागात जो कष्ट करणारा शेतकरी आहे. अशीच भाजीची परिस्थिती आहे, तशीच धानची परिस्थिती आहे, तशीच सोयाबीनची परिस्थिती आहे. कुठे निधी येतोय? मग शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप कोणी केलं असेल, महागाई वाढण्याचं पाप कोणी केलं असेल, बेरोजगारी वाढायचं पाप कोणी केलं असेल तर या ट्रिपल इंजिन खोके सरकारनं आणि दिल्लीची भ्रष्ट जुमला पार्टी जी आहे, जी आधी भारतीय जनता पार्टी होती, जेव्हा अटलजी होते ती भारतीय जनता पार्टी होती, सुषमाजी होत्या तेव्हा ती भारतीय जनता पार्टी होती, अरुणजी होते तेव्हा भारतीय जनता पार्टी होती, माननीय गडकरी जेव्हा त्या पक्षाचे अध्यक्ष होते तेव्हा ती भारतीय जनता पार्टी होती. पण आता ती भारतीय जनता पार्टी दुर्दैवाने राहिली नाही. ज्या कार्यकर्त्यांनी कष्ट केले, संघर्ष केला, कुठे आहेत ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते? जेव्हा सत्तेत पंगतीची वेळ गेली तेव्हा आहेत, दिसत आहेत कुठे? महाराष्ट्रात 200 आमदार, 105 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. कुठे आहेत ते 105 आमदार? मंत्री झालेत, महामंडळे मिळालेत, काय न्याय मिळाला आहे? ज्यांनी सतरंज्या उचलल्या आणि लाट्या खाल्ल्या आणि आंदोलनं केली. त्याच्यामुळे आज ही जी पार्टी झालेली आहे ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे. ते भ्रष्ट आहेत, ते जुमलेबाज आहेत आणि तो पक्ष आहे. हा माझा आरोप आहे त्या ओरिजिनल चांगल्या सुसंस्कृत भारतीय जनता पार्टी. लोकसभेसाठी महायुतीकडनं फॉर्म्युला जो आहे तो तयार झालेला आहे अशा प्रकारचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे, ज्यामध्ये ते 26 जागा लढवणार आहेत. तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, मला काय संबंध. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे का लोकसभेसाठी? काय आदरणीय पवार साहेबांनी 1 महिन्यापूर्वी याच्यावर भाष्य तुमच्या सगळ्या चॅनलवर केलेलं आहे. 3 तारखेचा इलेक्शन आणि ह्याच्यातून सगळी काँग्रेस पार्टी फ्री झाल्यानंतर आमची सगळ्या ज्या चर्चा आधी ठरलेल्या आहेत त्या पुढे होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानच्या प्रचाराला गेलेले होते, त्यावेळेस त्यांच्या बॅनरवरती हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करण्यात आलेला होता. खरं तर हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख वारंवार केला जातो, त्यांच्या नावापुढे ही बिरुदावली आहे. परंतु आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या पाठी देखील हिंदू हृदय सम्राट ही बिरुदावली लागताना या देशामध्ये एकच बाळासाहेब ठाकरे होऊन गेले, दुसरा होणे नाही. त्याच्यामुळे उगाच त्यांच्या नावाचं काही तुम्ही ओढून ताणून गेलं तर ते होणार नाही. ईशान्य मुंबईची जी लोकसभेची जागा आहे त्याकरता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अर्थात तुमचा गट देखील आग्रही आहे आणि ती लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी काल बैठक देखील शरद पवारांच्या उपस्थितीत झालेली आढावा बैठक झाली. काय आउटपुट आहेत त्या संपूर्ण बैठकीत? तुम्हाला कळेलच, सगळ्या मीटिंग झाल्यानंतर तुम्हाला कळेल नक्की सगळं. परंतु तुम्ही आग्रही आहात का ती लोकसभा निवडणूक? आमच्या पक्षाची अंतर्गत मीटिंगमध्ये काय झालं, तुमच्या एडिटोरियलच्या मीटिंगमध्ये काय झालंय तुम्ही मला सांगणार का? मॅम एक छोटासा माझ्यावर मी कुठल्या महिलेवर बोलले? जरांगेंवर टीका केलेली? मी नाही जरांगेंवर टीका केलेली. मी नाही जरांगेंवर, मी कशाला जरांगे पाटलांवर टीका करू? मी कुणावरच टीका करत नाही. मी नाही कुणावर टीका केलेली.
ते प्रकाश आंबेडकरांच्या काल मंचावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले दिसले. खरं तर इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर येणार या चर्चा आहेत, परंतु आता प्रकाश आंबेडकरांनी काल संविधान सभा घेतली, तर प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये घेण्यासंदर्भातच्या हालचाली वाढण्याची शक्यता आहे का? आम्ही त्यांचं नेहमीच, मी आधीही बोललेले आहे आणि आजही माझ्या एक तर स्टेटमेंटमध्ये सातत्य असतं आणि डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. तुमच्या सगळ्यांची माझी अनेक वेळा भेट होते, आजकाल तर रोजच होते. तुमचं सगळ्यांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे, याबद्दल आभार. पण ही परिस्थिती असताना सातत्याने प्रकाशजी या देशाचे एक मोठे नेते आहेत आणि ते जर इंडिया आघाडीवर आले तर आम्हाला आनंदच होईल. परंतु त्यांनी काल भाषणात सांगितलं की ओबीसी नेत्यांनी माझ्यावरती टीका करू नये, नाहीतर मी त्यांचं मंडल आणि कमंडल सगळंच बाहेर काढेन. मला असं वाटतं ते दुखावलेही गेले असतील, कारण का सत्तेमधले जे लोक, ज्या गोष्टी कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्या पाहिजेत त्या आज रस्त्यावर होत आहेत. मग आणि संजय राऊत साहेब जे म्हणतात कॅबिनेटमध्ये गँगवॉर झाली असं तुमच्याच चॅनलवर येतं आणि तुमच्याच चॅनलवर सांगण्यात आलं की भांडणं होत आहेत आजकाल कॅबिनेटमध्ये. महाराष्ट्र हा सुसंस्कृत राज्य आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या संस्काराने या मंगल कलश या राज्याचं इथे आलेला आहे आणि अशा परिस्थितीत जर गँगवॉर कॅबिनेटमध्ये होणार असतील अशा तुमच्याच चॅनलवर सांगितलं जातं, हे आमच्यासारख्या लोकांना किती चिंताजनक आहे. आम्ही राजकारणात गँगवॉरसाठी नाही आलो, आम्ही मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आलो. काही यालाच जोडून असा प्रश्न होता की ओबीसी आणि मराठा असं वातावरण तयार केलं जातं का? कारण की एकीकडे जरांगे थेट भुजबळांवर आरोप करतात आणि भुजबळ थेट जरांगेंवर. भुजबळांची आज देखील हिंगोलीत सभा होते आणि भुजबळ आज देखील आपली स्फोटक भाषा जी आहे ती या हिंगोलीच्या सभेमध्ये वापरतील. हे सगळे प्रश्न तुम्ही सत्तेत असलेल्या लोकांना पाहिले. ज्या कॅबिनेटमध्ये ते मंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांना आणि DCM-1 आणि DCM-2ला विचारायला लागेल ना. आम्ही कशी, आम्ही आपले लढणारे लोक होतो, आम्ही ऑन फील्डवरचे लोक आहोत, आम्ही रस्त्यावर लोकांसाठी न्याय मांडणारे विरोधी पक्षातले लोक आहोत. आता सत्तेतलेच लोकांना पण आंदोलन करायला लागत असेल तर जर मंत्र्यांनाच त्यांच्या सरकारवर विश्वास नसेल तर ह्याच्यापेक्षा नो कॉन्फिडन्स मोशन आम्ही मागायची गरजच नाही. त्यांच्याच मंत्र्यांना नो कॉन्फिडन्स आहे त्यांच्या सरकारमध्ये. येत्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत सरकार ठराव आणणार आहे. वाटतंय काय अधिवेशनात अशा पद्धतीने ठराव आणून कुठे? नाही, एक तुम्ही मला प्रश्न विचारला आणणार आहे, मग आणणार असेल तर आमचं आम्ही स्वागतच करू. वाटतंय का अधिवेशनात अशा पद्धतीने? नाही, आणणार आहे का नाही, दोन्ही तुमचे क्वेश्चन. चर्चा आहेत की दुसऱ्या दिवशी त्यांनी अधिवेशनात अशा पद्धतीने ठराव आणून कुठेतरी आरक्षणाचा प्रश्न सुटणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचे जे आरक्षणाचे मुद्दे आमच्यापर्यंत आलेले आहेत त्याला पूर्ण ताकदीने सहकार्य करेल. कुठल्याही सरकारने मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणाची जी मागणी जर आणली तर कुठलंही सरकार असलं तर आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना सहकार्य करू. आणि ऑन रेकॉर्ड आणखीन एक गोष्ट सांगते, गेल्या 5 वर्षामध्ये पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त आरक्षणाच्या चर्चेमध्ये कोणी भाग घेतला असेल किंवा मागणी केली असेल, मग ती मराठा असू दे, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजी असेल, तर तुम्ही रेकॉर्ड काढून बघा. त्या खासदाराचं नाव सुप्रिया सुळे आहे. हे फेलियर ऑफ होम मिनिस्ट्री, होम मिनिस्ट्रीचं फेलियर आहे. जर एखाद्या आमदार किंवा कुणावरच, शेवटी लोकप्रतिनिधी पण माणूसच आहे ना, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांची, तुमची, माझी, ह्यांची, ताईंची, राखीताईंची सुरक्षिततेची जबाबदारी कोण आहे? मायबाप सरकार म्हणतात ना, कुणाकडे? होम मिनिस्ट्री. तर गृह मंत्रालय काय करतंय? आता लोक मला म्हणतात सुप्रियाताई जेव्हा बालिश आहेत, सारखं मागतात रेझिग्नेशन देवेंद्र फडणवीसांचं. मी का मागते रेझिग्नेशन? मी माझ्यासाठी, माझ्या स्वार्थासाठी नाही मागत. आता एखाद्या सिटिंग आमदाराचं घर जाळलं, ह्याला जबाबदार गृहमंत्री नाही? आता तुम्ही म्हणताय, तुम्हीच मला बातमी देताय की एका आमदारावर दगडफेक झाली आहे, खासदारावर, त्या भाजपाच्या खासदारावर, याला कोण जबाबदार? गृहमंत्र्याचं फेलियर नाही? एखाद्या महिलेवर बलात्कार होतो तेव्हा यंत्रणा काय होते? जालन्याला जेव्हा लाठीमार होते, इंटेलिजन्स फेलियर नाही? या सगळ्या क्रमांमध्ये तुम्ही बघत असाल, हे कुणाचं फेलियर आहे? तर हे गृहमंत्रालयाचं फेलियर आणि त्याचे बॉस कोण आहेत? गृहमंत्री. नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पाहिजे. त्यांच्या सरकारमध्ये त्यांच्या विचाराच्या आमदार खासदारावर जर दगडफेक होते, इट इज अ कम्प्लीट फेलियर ऑफ द गव्हर्नमेंट. या सरकारवर तुम्ही बघा, तिथले बसलेले सरकारमधल्याच लोकांवर दगडफेक होते. म्हणजे लोकांच्या मनात काय वेदना आहेत
ह्याचा मोजमापन थोडंसं या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलं पाहिजे. काही मुंबईचा प्रदूषणाचा प्रश्न आहे. शिंदे सरकार म्हणते की आम्ही कृत्रिम पाऊस पाडू, त्याच्यानंतर 10% पाणी कपात करते, टँकर भाड्याने घेणार आहे. ते टँकर भाड्याने घेणं, कृत्रिम पाऊस पाडणं हा नाहक खर्च वाटत नाही का? कारण की मुंबईचं प्रदूषण काही कमी झालेलं नाही आहे. सिलेक्टिव्हली बिल्डरवरती कारवाई होते. याबाबत आपली काय भूमिका आहे? मी 3 दिवसापूर्वी पुणे शहराच्या पाण्याचा आढावा घेतला. बारामती लोकसभा मतदारसंघामधले बराचसा भाग हा पुणे शहर पण येतो आणि पुणे शहरामध्ये पाण्याचं आणि प्रदूषणाचं अतिशय गंभीर आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे. मी माझ्या प्रेसची आज तुमच्याशी बोलताना सुरुवातीलाच म्हणले की महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान हे दुष्काळ आहे आणि त्याच्यामुळे मुंबई असेल, पुणे असेल, सगळी शहरं असतील, शेतकरी असतील, पाण्याचं नियोजन, पाऊस चांगला झालेला नाही आहे, त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन हे झालंच पाहिजे. आणि हे सरकार स्वतःचे अंतर्गत भांडणं याच्यामध्ये इतकी व्यस्त आहे की या खोके सरकारला सर्वसामान्य मायबाप जनता पाण्याचा प्रश्न आणि दुष्काळात बघण्यासाठी अजिबात वेळ नाही. इट्स अ कम्प्लीट फेलियर पॉलिसी पॅरालिसिस ऑफ दिस गव्हर्नमेंट. नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी छगन भुजबळ यांचा ताफा अडवला. अरे फेलियर ऑफ गृहमंत्री. गृहमंत्रालय काय करते? ताफा अडवला गेला, मग गृहमंत्री काय करते किंवा गृहमंत्र्याचे इंटेलिजन्स काय करते? यांनी आढावा घेतला पाहिजे. या सगळ्या महाराष्ट्रात जे अस्थिर झालेलं आहे, सातत्याने दगडफेक होत आहे, कुणावर बलात्कार होत आहे, काही गोष्टी होत आहेत, या सगळ्याचं इंटेलिजन्स फेलियर आहे आणि याला जबाबदार या राज्याचे गृहमंत्री आहेत. मैम हिंदी में एक छोटा सा कमेंट 26/11 पे. आज एक महाराष्ट्र, मुंबई नहीं, देश के लिए नहीं, दुनिया के लिए एक काला दिन है. मैं तहे दिल से, मन से, जिन्होंने इतना बड़ा त्याग किया, उन महाराष्ट्र के, मुंबई के वो सुपुत्रों को दिल से श्रद्धांजलि, आदरांजलि अर्पित करती हूँ. और उनकी फैमिलीज़ जिस दुख से गई है, जिसके मैं उनकी आभारी हूँ, क्योंकि हम लोग आज सब जिंदा है क्योंकि इन हमारे वीरों ने इतना बड़ा बलिदान दिया है. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.